शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या मान्सून अपडेटमध्ये आपण बघणार आहे दिनांक 27 जून रोजी पुढील 24 तासामध्ये राज्यात कुठे किती पाऊस होईल ते, आणि त्यानंतर दिनांक 28 जून ते दिनांक 4 जुलै या कालावधीत राज्यात जोरदार ते मुसळधार पाऊस होणार आहे. त्या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर अंदाज या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात. तर अगोदर बघू आपण दिनांक 27 जून रोजी पुढील 24 तासामध्ये राज्यात कुठे किती पाऊस होईल ते. तर शेतकरी बंधूंनो, इकडे आपल्याला नांदेड, लातूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी हे जिल्हे दिसत आहेत. इथे आपल्याला 27 जून रोजी पुढील 24 तासामध्ये आपल्याला या जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार सरी पाहायला मिळेल. त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला 27 जून रोजी पुढील 24 तासामध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी आपल्याला मुसळधार सरी पाहायला मिळेल. त्यानंतर इकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी आपल्याला मुसळधार सरी पाहायला मिळेल दिनांक 27 जून रोजी पुढील 24 तासामध्ये. त्यानंतर धाराशिव, बीड, अहिल्यानगरचा पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, जळगाव, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला बहुतेक ठिकाणी एक दुपारनंतर म्हणजे पुढील 24 तासामध्ये 27 जून रोजी या जिल्ह्यामध्ये आपल्याला बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी झालेल्या दिसेल. तर त्यानंतर सोलापूर, सांगली, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला 27 जून रोजी पुढील 24 तासामध्ये एक रिमझिम स्वरूपाच्या अधूनमधून हलक्या ते किंचित ठिकाणी मध्यम सरी झालेल्या दिसेल. अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता नाही. या जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काही मी तुम्हाला अगोदर जिल्हे सांगितलेत का या जिल्ह्यामध्ये सुद्धा अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, संभाजीनगर, जालना, अहिल्यानगरचा पूर्व भाग, बीड, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा 27 जून रोजी पावसाची शक्यता जास्त नाही, मात्र एक बहुतेक ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळेल. त्यानंतर बघूया दिनांक 28 जून ते दिनांक 4 जुलै या कालावधीमध्ये राज्यात कुठे होईल मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस ते. तर शेतकरी बंधूंनो, या इमेजमध्ये तुम्हाला सविस्तरपणे दिसत आहे ही जी लाल रेषा दिसते तुम्हाला आता, तर या लाल रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये दिनांक 28 जूनपासून ते दिनांक 4 जुलैपर्यंत दररोज भाग बदलत आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. तर त्यामध्ये जिल्हे आहेत गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड तसेच धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगरचा पूर्व भाग. त्यानंतर इकडे धुळे. तर या जिल्ह्यामध्ये आपल्याला दिनांक 28 जूनपासून ते दिनांक 4 जुलैपर्यंत दररोज भाग बदलत आपल्याला मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला दिसेल. त्यानंतर इकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, साताऱ्याचा पश्चिम भाग, पुण्याचा पश्चिम भाग या जिल्ह्यामध्ये, इकडे मुंबई या जिल्ह्यामध्ये आपल्याला दिनांक 28 जून ते 4 जुलै या कालावधीमध्ये जोरदार ते अति जोरदार ते इथं आपल्याला अतिवृष्टी झालेली सुद्धा या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर जे काही मधले जे उर्वरित जिल्हे आहेत त्यामध्ये सांगली, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, नंदुरबार, धुळेचा काही भाग या जिल्ह्यामध्ये आपल्याला एक पावसाचं प्रमाण इकडच्या पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, त्यानंतर कोकण विभाग या ह्या मधल्या पट्ट्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र काही जिल्ह्यामध्ये
पावसाचं प्रमाण कमी राहील, म्हणजे इथे एक आपला मध्यम स्वरूपाचा पाऊस, रिमझिम स्वरूपाचा पाऊस म्हणजे झाडग्यासारखा पाऊस आपल्याला ह्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल. त्यामध्ये आहे नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुण्याचा पूर्व भाग, साताऱ्याचा पूर्व भाग, सांगलीचा पूर्व भाग, त्यानंतर सोलापूरचा पश्चिम भाग. तर शेतकरी बंधूंनो, ही होती आपली आजची मान्सून अपडेट. आपण आजच्या मान्सून अपडेटमध्ये दिनांक 27 जून रोजी पुढील 24 तासात राज्यात कुठे किती पाऊस होईल त्या संदर्भात सविस्तर अशी माहिती बघितलेली आहे. आणि त्यानंतर दिनांक 28 जून ते 4 जुलै या कालावधीमध्ये राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्या संदर्भात सुद्धा सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. तर आजच्या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.